हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर मी श्वेता तुमचं मेकअप अँड मच मोरवर स्वागत करते। आणि तुम्हाला जर पाहायचं असेल की हा लुक मी कसा अचीव केलाय, सो कीप ऑन वॉचिंग। मी ऑलरेडी माझी स्किन प्रिपेअर करून घेतली आहे। सर्वात आधी आपण हायपर पिगमेंटेशन कव्हर करून घेऊया। त्यासाठी मी मेबेलिनचं कन्सिलर वापरते आणि शेड आहे कॅरमेल। जिथे जिथे मला पिगमेंटेशन आहे मी तिथे सगळीकडे कन्सिलर लावून घेतलंय। आता आपण हे ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेऊया। ॲज यू कॅन सी, ही स्टेप केल्यामुळे माझ्या स्किनवर जिथे कुठे हायपर पिगमेंटेशन होतं ते मी कव्हर करून घेतलंय आणि एक क्लिअर बेस तयार करून घेतलाय। हे एलेगलचं बीबी क्रीम आहे आणि माझी शेड आहे मीडियम। मी तुम्हाला ते हाफ फेसवर ब्लेंड करून दाखवते। याचं कव्हरेज खूप लाईट आहे। माझ्या स्किनवर खूप चांगल्या प्रकारे कॉम्प्लिमेंट करतं। फारसा कलर डिफरन्स पण नाहीये। ही माझी ओरिजिनल स्किन आहे आणि इथे मी बीबी क्रीम लावलंय। ही माझ्या स्किनसाठी खूप परफेक्ट बीबी क्रीम आहे। त्यामध्ये खूप काही लावल्यासारखं पण नाही वाटत, पण आपली स्किन खूप फ्लॉलेस आणि ग्लो करत असल्याचा भास होतो। आणि बीबी क्रीम ब्लेंड करण्यासाठी मी हाताचाच वापर करते, कारण जर आपण स्पंज वापरला तर बऱ्यापैकी प्रोडक्ट ते सोक करून घेतं आणि हाताने ब्लेंड केल्यामुळे आपल्याला खूप छान अशी नॅचरल फिनिश मिळते। तुमची स्किन जर ड्राय असेल तर हे बीबी क्रीम तुमचं बेस्ट फ्रेंड होणार आहे। आणि तुमची जर स्किन कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही थोडंसं पावडर लावून या क्रीम सोबत वर्क करू शकता। पहिली स्किनवाले हे क्रीम नाही वापरू शकत, कारण याचा जरा ऑइली फॉर्म्युला आहे। आता आपण फेस हायलाइट करून घेऊया। आता जी आपण कन्सिलरची शेड लावली ती माझ्या स्किनसाठी एक्झॅक्ट मॅच आहे। तर आपण स्किन ब्राइटन करण्यासाठी अजून एक कन्सिलरचा वापर करणार आहोत। हे मेबेलिनचं फिट मी कन्सिलर आहे आणि शेड आहे 30। आपण फेस ब्राईट करण्यासाठी आपल्या स्किनपेक्षा 1 ते 2 शेड लाइटर कन्सिलर वापरू शकतो, त्यामुळे हलकासा ब्राईटनेस येतो। आणि जर तुम्ही खूप जास्त लाईट कन्सिलर वापरले तर स्किन ग्रे वाटते। आता आपण हे प्रोडक्ट ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेऊया। डोळ्याखालचं प्रोडक्ट ब्लेंड करण्यासाठी तुम्ही एक छोटा ब्युटी ब्लेंडर सुद्धा वापरू शकता। आपण लगेच आपले अंडर आईज सेट करून घेऊया पावडरने। त्यासाठी मी मॅकचं कॉम्पॅक्ट वापरते। आपल्याला संपूर्ण फेस नाही सेट करायचा आहे, फक्त अंडर आईज, जेणेकरून ते क्रीज होऊ नयेत। तर मी के ब्युटीचा ब्लश लावून घेते आणि याची शेड आहे रोझी रोमॅन्स। ब्लश लावताना नेहमी पाठच्या बाजूने सुरुवात करावी, जेणेकरून
जास्त प्रोडक्ट गालावर डिपॉझिट व्हायला नको आणि ते इझिली ब्लेंड आउट करता येतं. तसं ब्लश आपण नाकावर आणि चीनवर पण लावून घेऊया. आता आपण फुल फेस पावडरने सेट करून घेऊया. त्यासाठी मी मॅकचं कॉम्पॅक्ट पावडर वापरते. आपल्याला खूप लाईटली फेस सेट करायचा, जास्त पावडरही नाही करायचं, कारण हा लुक खूप सिंपल असणार आहे. ही मान कव्हर करायला विसरू नका. आता आपण आय मेकअपला सुरुवात करून घेऊया. आयलिड सेट करण्यासाठी मी त्याला पावडर लावते. त्यासाठी मी माझी कॉम्पॅक्ट पावडरच वापरते. ही फेसेस कॅनडाची आय पेन्सिल आहे आणि याचा कलर आहे सॉलिड ब्लॅक. आपल्याला ही पेन्सिल लॅश लाईनच्या अगदी जवळ लावून घ्यायची आहे. डोळ्याच्या सुरुवातीच्या भागात जायचं नाहीये. ते आपल्याला परफेक्ट नाही लागलं तरी चालेल, ते आपल्याला ब्लेंडच करायचे. मी एक असा ब्रश वापरते फ्लॅट. ब्लेंडिंग करतानाच आपण थोडा ब्रश पुढच्या बाजूला फिरवून घ्यायचा, जेणेकरून इनर आय पण कव्हर होईल. छोटीशी विंग करते. आपण पुन्हा ती सेम आय पेन्सिल घेऊन लॅश लाईनच्या एकदम जवळून लावून घेणार आहोत. यावेळेस आपल्याला ते प्रोडक्ट ब्लेंड नाही करायचे, ते तसंच इंटेन्स राहायला पाहिजे. आता ती सेम पेन्सिल आपण लोअर लॅश लाईनला पण लावून घेणार आहोत. आणि त्या सेम फ्लॅट ब्रशने आपण ते ब्लेंड करून घेऊया. या पेन्सिल सोबत जरा फास्ट काम करावं लागतं, त्या लवकर सेट होतात. आपण वॉटर लाईन पण टाईट करून घेऊया. आता ही सेम प्रोसिजर आपण या डोळ्यावर पण रिपीट करूया. आता आपण हा ऑरेंजी शेड घेणार आहोत. तो क्रीजवर लावते मी. आय मेकअप करताना आपल्याला ब्रश खूप हलक्या हाताने पकडायचा आहे. कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही यायला पाहिजे डोळ्यावर. मी ब्रश जेवढा लांब पकडणार तेवढं त्याचं प्रेशर कमी असणार. तर आपण या डोळ्याचं पण क्रीज डिफाईन करून घेऊया. शॅम्पेन कलरचा आय शॅडो घेतलाय.
हे आयशॅडो मी बोटानेच ब्लेंड करते माझ्या क्रीज कलर सोबत पण. आता फटाफट आयब्रोज फिल करून घेऊया. मी खूप लाईट हँडने ही पेन्सिल वापरते आणि ही ब्लॅक पेन्सिल नाही आहे, याचा कलर डार्क ब्राऊन आहे, त्यामुळे ती माझ्या आयब्रोजला खूप नॅचरल वाटते. ट्रुली वापरल्यामुळे हे प्रोडक्ट इक्वली स्प्रेड होतं. लिप लाईन करण्यासाठी मी स्विस ब्युटीचं लिप लायनर वापरते. त्याचा शेड आहे बर्गंडी 09. लिप लाईन केल्यामुळे लिपस्टिक स्प्रेड नाही होत आणि लॉंग लास्टिंग बनते. आज मी वेट अँड वाईल्डची लिपस्टिक लावते आणि याचं नाव आहे गिव्ह मी मोका. ही लिपस्टिक माझ्या लिप्ससाठी परफेक्ट न्यूड आहे. लुक्स लाईक माय लिप्स बट बेटर. सो दिस इज द फिनिश्ड लुक. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.